शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज हे माफ केलं जाऊ शकतं. नियमित कर्जदारांना 50,000चं अनुदान. राज्यामधील 35 ते 40 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ताज्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला पीक विमा आजपासून होणार खात्यात जमा. कापूस हमीभावामध्ये 557 रुपयांची वाढ करण्यात आली, तर सोयाबीनला 380 रुपयांची वाढ. खरीप सन 2026-27 साठी असणारे हमी दर केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आले असून एकूण 14 पिकांच्या MSP हमीभावामध्ये वाढ करण्यात आली आहे. वाढ करण्यात आलेल्या पिकांची माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मान्सून 16 मे पर्यंत अंदमानात. भारतीय हवामान विभागाने IMDने वर्तविला आहे अंदाज. कमी दाबाचे क्षेत्र झाले ठळक. त्यानुसार आता लवकरच नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या मान्सूनचे आगमन आता राज्यामध्ये लवकरच होणार. युरिया DAPचे होणार आता जिओ टॅगिंग. दर आठवड्याला साठे तपासण्याचे आदेश. युरिया व DAPचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राचा उपक्रम. राज्यामध्ये खताचा साठा 25 लाख टन उपलब्ध झाला आहे. कर्जमाफीचा निर्णय मे अखेर होणार. 36 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी योजनेचा लाभ. 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर अनुदानही मिळणार. शेतकऱ्यांना दिलासा. सोयाबीनने ओलांडला 7,000 रुपयांचा टप्पा. तेजी कायम. शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक लाभ होत आहे, कारण शेतकऱ्यांकडे असणारा कापूस सोयाबीनचे स्टॉक आता संपला आहे. कपासीचे उंचांकी क्षेत्र. बीटीच्या 12.50 लाख पाकिटांची मागणी. 2.5 लाख हेक्टर सरासरी क्षेत्र. 120,000 हेक्टरमध्ये क्षेत्रवाढीची शक्यता. यावर्षी कापसाला अधिक पसंती देण्यात येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 884 कोटींची भरपाई मंजूर. 6,34,623 शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. वादळी वाऱ्याचा तडाखा. शिवारामध्ये झाडे उमडून पडली. 2 वाहने दबलीत. पावसाप्रमाणे शेतामध्ये साचले पाणी. पाण्याअभावी करपू लागलेल्या उसाला मिळाले जीवनदान. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. 12 वर्षानंतर होणार केरोसिनचे वाटप. कार्डला 3 लिटर आजपासून होणार धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप. राज्यात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी आजपासून केरोसिन रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. मानवत क्रूड बाजारमध्ये कापसाला 9,800 रुपयापर्यंत मिळत आहे भाव. शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपल्यानंतर कापसाच्या दरामध्ये उसळी. मात्र याचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होत आहे. भुईमुग काढणीसाठी परराज्यातील मजूर महाराष्ट्रामध्ये दाखल. सध्या शेतीकाम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे, त्यामुळे बाहेरील राज्यातील मजुरांना आणावे लागत आहे. वाढता उन्हामुळे शाळा 26 जून पासून सुरू करा. प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण आयुक्ताकडे मागणी. सध्या राज्यामध्ये उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली असून याचा परिणाम लहान मुलांवर अधिक होत आहे. ज्वारी बाजरी खरेदीसाठी 9 केंद्रांना मिळाली मुदतवाढ. ऑनलाईन नोंदणीसाठी उरले फक्त 2 दिवस. हमीभावाने ज्वारी बाजरी विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ही आहे शेवटची संधी. सोने चांदीच्या दरवाढीला आयात शुल्काचा फटका. केंद्र सरकारद्वारे सोने आणि चांदीवर आयात शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे सोने चांदीच्या दरात वाढ होऊ शकते. गावरान आंब्याला भरघोस बहार. तापमानामुळे फळगतीची चिंता वाढली. भडगाव तालुक्यातील शेतकरी समाधानी. यंदा मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता. खरीपाच्या तोंडावर ई-पॉसचा ब्रेक. खत विक्रेत्यांची वाढली धाकधूक. 3 दिवसापासून सर्व्हर नेटवर्कच्या समस्येमुळे व्यवहार झाले ठप्प. शेतकरी कृषी केंद्र चालकांमध्ये नाराजीचे सूर. कापूस बियाणे विक्रीसाठी रॅकेट सक्रिय. मध्य प्रदेश गुजरातमधून धुऱ्या मार्गाने दाखल. प्रतिबंधित BT बियाणाबाबत कृषी विभागामार्फत जनजागृती केली जात आहे. कांद्याच्या दरात घसरण, मात्र मटकी मसूर वाढली. युद्धाचा परिणाम. इंधन भडकले तर आणखी दर वाढण्याची शक्यता. 20 रुपये किलो मागे दराने मटकीत झाली वाढ. मनरेगा कामाकरता 31 मेची डेडलाईन. अपूर्ण कामाचा निधी अडकणार. मुदतीमध्ये कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ. रोजगार सेवकांच्या आंदोलनामुळे कामे झाली ठप्प.
लग्नसराईमुळे फुलांचा भाव वाढला. गुलाब 800 रुपये तर मोगरा 1200 रुपये किलो. मागणीमध्ये झाली प्रचंड वाढ. गुलाब आणि शेवंतीच्या फुलासाठी नागरिकांची अधिक पसंती, त्यामुळे फुलशेतीला थोडाफार दिलासा. बीजबाई सोयाबीन राखून ठेवले का? दर 8,500 रुपयावर. 13 दिवसामध्ये क्विंटल मागे 1380 रुपयांची झाली वाढ. माल राखून ठेवणाऱ्यांचा निर्णय घेणाऱ्यांच्या शेतकऱ्यांचा होणार फायदा. दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा, नंतर पावसाने झोडपले. जवळा बोल्ट मातेवाडी परिसरामध्ये अवकाळी सरी. घराची भिंत कोसळली. शेतामध्ये पाणी साचले. अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटींचा पीक विमा झाला मंजूर. विमा कंपनीचे अपेक्षा फेटाळले. खरीप सन 2025च्या पीक विम्यातील पेच सुटला. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. लग्नाच्या निमंत्रणाचा भार आता व्हॉट्सअप ॲपवर. खर्च व वेळेची होत आहे बचत. भावनिक ओलावा मात्र होतोय कमी, कारण उन्हाच्या तीव्रतेमुळे लग्नकामाकरिता फिरणे आहे जीवावर. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पावसाळ्यापूर्वी कामे तातडीने पूर्ण करावीत. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा. सर्व विभागांनी अलर्ट राहावे. मशागतीच्या कामांना आला वेग, कारण आता दिवस फार कमी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कर्जमाफी अंधांतरी पण नव्या कर्जाचा आधार. खरीपाचे कर्ज वाटप सुरू. 5.5 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली कर्जाची रक्कम. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. जनगणनेमध्ये खोटी माहिती किंवा नकार दिल्यास होऊ शकतो गुन्हा दाखल. प्रथमच होणार डिजिटल पद्धतीने जनगणना. नागरिकांनी वैयक्तिक माहिती सांख्यिकी हेतूसाठी द्यावी. शेतमजुरासह ट्रॅक्टरने मशागतींचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले. प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती. खरीप हंगामामध्ये खर्चात वाढ होण्याची शेतकऱ्यांना आहे भीती. रासायनिक खतांच्या किमतीचा भडका. दरवाढीने शेतकरी चिंतेत. खरीप हंगामातील उत्पादन खर्च दुपटीने वाढणार. पिकांच्या दरांचे काय? शेतकऱ्यांचा सवाल. उन्हाने मिरचीची वाढ खुंटली. रोपे कोमेजली. शेतकरी चिंतेत. भराडी परिसरातील शेतकरी हवालदिल. लागवडीवरील खर्च जाणार वाया. शेतकऱ्यांमध्ये चिंता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. बीज प्रक्रियाच उत्पादन वाढीचा पाया. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वेळेवर पेरणी आणि योग्य बीज प्रक्रिया ही उत्पादन वाढीची आहे गुरुकिल्ली. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेमध्ये केला मोठा बदल. आता सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा मिळणार लाभ. एकाच दिवसामध्ये क्विंटल मागे 1300 रुपयांनी दर घसरले. हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जिल्ह्यातील 18,378 शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान रखडले. केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना ना रेशन ना पैसे. कागदपत्रांची पूर्तता नाही. एसटी प्रवाशांचे 2 रुपये फिटणार. प्रवाशांना आता बसस्थानकातील स्वच्छतागृहे मोफत वापरता येणार. गहू तांदळाची कपात करून मक्याचे वाटप. शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजी. पुरवठा विभागाचा निर्णय. अंत्योदय प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांच्या गहू तांदळामध्ये कपात. मान्सूनची चाहूल सुरू. अंदमानातील आगमनासाठी पोषक स्थिती. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा मान्सून अंदमानातील आगमनासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. कर्जमाफीचा निर्णय मे अखेर. 36 लाख शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ. 50,000पर्यंत प्रोत्साहनपर अनुदानही मिळणार. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये होणार जमा. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या.
अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.